नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आरंभ या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर. जसं की तुम्हाला माहितीच आहे की आपण 5वी आणि 8वी या दोन्ही वर्गांसाठी आपण शिष्यवृत्तीची तयारी करून घेत आहोत. आपले हे क्लास ई क्लास म्हणजे ऑनलाईन क्लास होत आहेत. त्या दृष्टीने आता आपण 5वीचा लेक्चर घेत आहोत. आतापर्यंत आपण 2 टॉपिक क्लिअर केलेले आहे बुद्धिमत्ता चाचणीचे. आता आपण जो तिसरा युनिट आहे आपला त्याकडे आज आपण जात आहोत. म्हणजे तिसरा युनिट आपला आहे क्रम ओळखणे. आता क्रम ओळखणे याच्यामध्ये कुठले कुठले घटक असणार आहेत? संख्या मालिका, आकृत्यांची मालिका, चिन्हांची मालिका आणि चुकीचं पद ओळखणे. तर त्यातील संख्या मालिका हा जो पार्ट आहे, संख्या मालिका हा जो पार्ट आहे तो काय करणार आहे आता आपण कव्हर करून घेणार आहोत. चला मग सुरू करूया. आता ही जी संख्या मालिका याच्यावर आधारित प्रश्न कसे असतील तुम्हाला, की तुम्हाला असे संख्या दिल्या जातील, त्यानंतर शेवटी किंवा मध्ये कुठेतरी एक प्रश्नचिन्ह दिले जाईल आणि त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येईल हे तुम्हाला ओळखायचंय. ती ओळखण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ज्या आधीच्या संख्या दिलेल्या आहेत यांचा काही संबंध जुळतोय का, म्हणजे यांच्यामध्ये काही पॅटर्न रिपीट होतोय का, आपल्याला त्यांच्यामधलं पॅटर्न शोधावं लागेल. कुठला पॅटर्न त्यांच्यामध्ये रिपीट होतोय आणि तोच पॅटर्न अप्लाय करून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येईल अशी संख्या ओळखण्यासाठी आपल्याला काय करायचंय, प्रयत्न करायचा आहे. तर आता पाहूया हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधता येईल. तुम्ही जर इथं पाहिलं तर 13 नंतर आले 17, 17 नंतर अचानक आले 25, 25 नंतर 32 आले, 32 नंतर 37 आले. तर सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत, कधीही असा प्रश्न आपल्या समोर आला की यांच्यामधला आधी फरकाचा पॅटर्न पाहण्याचा प्रयत्न करायचा. आधी फरक काढून पाहायचा. म्हणजे काय, यांच्यामध्ये कुठला फरक कॉमन येतोय का, म्हणजे कॉन्स्टंट असा फरक येतोय का, म्हणजे सारख्याच फरकाने ते वाढतायत का. जसं की 13 नंतर 17 किती मिळवल्यावर येतं रे, 4 मिळवल्यावर येतं. तसंच 17 नंतर मात्र याच्यामध्ये 8 मिळवावे लागतील, तेव्हा काय होईल आपला हे 25 हा संख्या येईल. म्हणजे फरक 4 4 4 असं वाढतोय का रे, नाही. फरक 4 नंतर 8 आला, 25 मध्ये जवळजवळ 7 मिळवली की 32 येतं. म्हणजे तुम्हाला एक जाणवत असेल की इथे फरक हा आपला पॅटर्न बसत नाही. तर अशा वेळेस मग दुसरा वेगळा पॅटर्न पाहायचा. मग आता जर तुम्ही इथं ऑब्झर्व केलं की 3 अधिक 1 हे येतं 4, 3 आणि 1 यांची बेरीज किती येते रे, 4. आणि तीच आपण 13 मध्ये मिळवलं की पुढची संख्या येते 17. 17 मध्ये पहा 7 अधिक 1 किती होतात, 8. आणि ती जर 17 मध्ये 8 मिळवलं किती येतं, 25. 25 मध्ये पहा, आता 25 मध्ये 5 आणि 2 यांची बेरीज येते 7 आणि 25 मध्ये 7 मिळवले किती येतं, 32. तसंच 32 मध्ये 3 आणि 2 म्हणजे 5, 32 मध्ये 5 मिळवले की 37 आले. म्हणजे डेफिनेटली इथं आपला पॅटर्न कुठला आहे, महत्वाचा पॅटर्न कुठला आहे आपल्या इथं हे समजून घ्या, की जे संख्येतले अंक आहेत या अंकांची बेरीज आपण काय करतोय रे, संख्येमध्ये मिळवत आहे. तर पॅटर्न लक्षात आला तुम्हाला, की या अंकांची बेरीज काय करायची, त्याच संख्येमध्ये आपल्याला मिळवायची. मग 37 मध्ये अंक कुठले आहेत, 3 आणि 7. 3 आणि 7 किती होतात रे, 10. मग आपल्याला काय करायला लागेल, 37 मध्ये 10 मिळवायला लागतील. मग 37 मध्ये जर 10 मिळवले तर ते येतात 47. मग 47 कुठे आपलं पाहायचं, पर्याय क्रमांक 1 मध्ये 47 आहे. त्यामुळे 47 आपलं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सर्वात आधी पॅटर्न शोधायचा आहे. एकदा तुम्हाला पॅटर्न सापडला की तुम्ही बरोबर त्या उत्तरापर्यंत पोहोचता. पुढचा प्रश्न पहा, काय म्हटलंय, पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ते लिहा. आता संख्या मालिका आपल्याला दिली पहा, 14, 16, 19, 24, 31 आणि 55. त्याच्यामधला फरक आधी काढून घ्या. 14 आणि 16 याच्यामध्ये 2चा फरक आहे. 16 आणि 19 मध्ये 3चा फरक आहे. 19 आणि 24 मध्ये 5चा फरक आहे. 24 आणि 31 मध्ये मात्र 7चा फरक आहे. 31 आणि 42 मध्ये 11चा फरक आहे. आणि 42 आणि 55 मध्ये जर तुम्ही फरक काढला तर तो येतो 13चा. आता फरक जर तुम्ही ऑब्झर्व केला, फरक जर व्यवस्थित पाहिला तर काय ते 2, 3, 5, 7, 11, 13. आणि मी तुम्हाला मूळ संख्या पाठ करायला सांगितलं. कुठल्या मूळ संख्या, 1 ते 100 मधले मूळ संख्या जर तुमच्या पाठ असतील तर तुमच्या लगेच लक्षात येईल की हा फरक जो आहे तो काय आहे रे, मूळ संख्या ऍडिशन होत जाते. म्हणजे तो पॅटर्न कसला आहे, इथला पॅटर्न काय, आपण काय शोधला पॅटर्न, की मागील संख्येत क्रमवार मूळ संख्या मिळवत जाणे. पहिली संख्या मूळ संख्या कुठली, 2. मग आपण 14 मध्ये 2 मिळवलं, 16 आलं. 16 मध्ये त्याच्या पुढची मूळ संख्या 3 आहे. असं मिळत मिळत आपण 55 पर्यंत आलो. आता 13 नंतरची मूळ संख्या कुठली आहे,
जर तुमचे पाठ असेल तर लगेच तुम्ही सांगू शकता की सर 13 नंतरची मूळ संख्या आहे 17. मग आता 55 मध्ये आपल्याला काय करायला लागेल रे? 17 मिळवावे. 55 मध्ये जर 17 मिळवले तर ते येतात पहा 7 5 12 1 5 6 आणि 1 7 72. तर 72 हे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या असेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचं पहा, पुढचं काय म्हटलंय? खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता जर इथे तुम्ही संख्या पाहिल्या ह्या 121 169 225 289 आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेले आहे. या संख्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला दिसेल रे की ह्या वर्ग संख्या आहेत. ह्या कसल्या संख्या आहेत रे? वर्ग संख्या आहेत. वर्ग संख्या म्हणजेच इंग्लिश मध्ये आपण त्याला काय म्हणतो रे? स्क्वेअर्स. हे काय आहेत? स्क्वेअर्स. आता पहा 121 कशाचा स्क्वेअर आहे? 11चा स्क्वेअर आहे. 121 कशाचा स्क्वेअर आहे? 11चा स्क्वेअर आहे. 169 हा 13चा स्क्वेअर आहे किंवा 13चा वर्ग आहे. 225 हा 15चा वर्ग आहे. नंतर 289 हा मात्र 17चा वर्ग आहे. 11 13 15 17. आता इथं जर लक्षात आलं तुम्हाला की हे 11 अधिक 2 13, 13 अधिक 2 15, 15 अधिक 2 17, 17 अधिक 2 आपल्याला काय करावे लागतील रे इथं पुढची संख्या येण्यासाठी? 19. मग 19चा वर्ग ही संख्या इथे असेल. आता 19चा वर्ग किती? 19चा वर्ग किती? 19 म्हणजे 19 गुणिले 19 असं 19चा वर्ग येतो. तर ती संख्या येते 361. 361. आणि जरी तुम्हाला वर्ग पाठ नसला शेवटी किंवा वर्ग काढता नाही आला तरी 9 गुणिले 9 जर तुम्ही केलं 9 गुणिले 9 येते 81. म्हणजे डेफिनेटली हा एक जो आहे त्याच्या एकक स्थानी 1 असणार आहे. पर्यायामध्ये 1 कुणाच्या एकक स्थानी रे? फक्त याच संख्येचे आहे. तर 361 हे आपलं उत्तर आहे. तरीही तुमची वर्ग संख्या 1 ते 31 पर्यंत 1 to 31 पर्यंत तुमच्या वर्ग संख्या सर्व पाठ पाहिजेत. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. अशा प्रकारे प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्या आपल्याला व्यवस्थितरित्या पाहायच्या आहेत. आता पुढे पहा काय म्हटलंय? खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातनं निवडा. आता इथे पहा प्रश्नचिन्ह मध्ये आलेले. मग उदाहरणांमध्ये प्रश्नचिन्ह शेवटी होतं, आता मध्ये आलेले. आता इथे पहा 114 दिलेले, त्यानंतर 85 दिलेले, त्यानंतर 62 दिलेले, त्यानंतर 40 दिलेले आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क आणि 13 दिलेले. तर इथं असं जर उतरत्या क्रमाने आहे तर डेफिनेटली आधी आपण काय करून घेणार आहे? यांच्यामधला फरक काढून घेणार आहे. फरक जर आपण काढला 114 वजा 85 जर केलं तर ते येतं 29. ते किती येतं? 29. 85 वजा 62 हे केलं तर ते येतं 85 वजा 62. 85 वजा 62 तर हे येतं 23. किती येतं रे? 23 येतं. त्यानंतर 62 वजा 43, 62 वजा 43 हे येतं 19. आता हे जर पाहिलं तुम्ही 29, 23, 19 ह्या काय रे? मूळ संख्या आहेत आणि त्या उतरत्या क्रमाने मूळ संख्या आहेत. 29च्या आधीची मूळ संख्या 23 आहे, 23च्या अगोदरची मूळ संख्या 19 आहे. तर 19च्या अगोदरची मूळ संख्या काय असणार रे? 17 असणार. तर म्हणजे ही जी 43 नंबर आहे खालचा आणि ही प्रश्नचिन्ह यांच्यामध्ये काय असणार आहे? 17चा फरक असणार आहे. आणि हे 43 पासून ही संख्या कमी असणार आहे. म्हणून आपण काय करणार? कारण संख्या कशा रे? उतरत्या क्रमाने जात आहेत. म्हणून आपण 43 मधनं काय करणार? 17 वजा करणार म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळेल. 43 मधनं 17 वजा केले तर इथे पहा, इथं आपण हातचा 1 घेणार, इथे 13 झाले, 13 वजा 7 10 आणि 3 वजा 1 2 म्हणजे किती आलं इथं? 26 ही संख्या येणार तुमची. आता 26 ही संख्या आली म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. परंतु आता आपल्याला चेक करायचंय, इथे चेक करायचंय की इथे सपोज आपण 26 लिहिलं, आता या दोघांमध्ये 17चा फरक आहे. याच्या नंतरच्या संख्येमध्ये काय रे? 17 च्या आधीची मूळ संख्या कुठली? 13. या दोघांमध्ये 13चा फरक असायला पाहिजे तरच आपलं पॅटर्न किंवा लॉजिक बरोबर आहे. 26 वजा जर 13 केलं ते उत्तर बरोबर 13 येतं. म्हणजे यांच्यामध्ये 13चा फरक आहे. त्यामुळे आपलं पॅटर्न किंवा लॉजिक बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे इथे. पुढे पहा, इथे 11 12 16 52 क्वेश्चन मार्क 92 आणि 96 असं दिलेलं आहे आपल्याला. इथं पाहिलं तर तुम्ही 11 मध्ये एकच मिळवलंय. 11 मध्ये किती मिळवलंय? 1 मिळवलंय.
12 मध्ये 4 मिळवलेत, 16 मध्ये इथे 16 आणि 52 यांच्यामधला फरक जर आपण काढला तर तो येतो, तर 4 राहणार, इथे 12 होणार, 12 वजा 6 6 36, इथला फरक किती आला रे? 36 आलेला आहे. त्यानंतर आपल्याला काढायचंय, तुम्ही जरा ऑब्झर्व केलं की 11 जो आहे, 11च्या एकक स्थानी कुठला अंक आहे? 1. मग 1चा वर्ग किती रे? 1चा वर्ग 1च, मग तो 1 काय केलेला आपण याच्यात मिळवलेला आहे. त्यानंतर 12च्या एकक स्थानचा अंक 2, 2चा वर्ग किती? 4, तो 4 आपण 12 मध्ये मिळवलं की 16 येतो, बरोबर. त्यानंतर 16 मध्ये एकक स्थानचा अंक किती आहे? 6, 6चा वर्ग किती? 36, तर 36 मिळवल्यावर 52 येतो. मग जर 52 आलेलं आहे आपलं, तर 52 मध्ये किती मिळवावे लागतील? त्याच्या एकक स्थानी 2 आहे, त्या 2चा वर्ग किती? 4, मग 52 मध्ये आपल्याला काय करायला लागतील रे? 4 मिळवावे लागतील. म्हणजे 52 आणि 4 हे येतात 56. किती येतात? 56. 56 आहे का ऑपरेशन मध्ये? पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. आता पुढे एकदा चेक करून पाहूया आपलं लॉजिक बरोबर आहे का. 56 मध्ये हे मी रब करतो इथे. 56 मध्ये काय करावं लागेल आपल्याला? 6चा वर्ग मिळवावा लागेल. 6चा वर्ग किती येतो? 36. मग 56 मध्ये 36 जर आपण मिळवले तर पुढे 92 आलं पाहिजे. 6 आणि 6 12, हातचा आला 1, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, आलं का 92? 92 आलेले. आणि परत 92 मध्ये एकक स्थानचा अंक काय? 2, 2चा वर्ग 4, 92 मध्ये 4 जर मिळवलं तर 96 येते. आलं का 96? आलं. म्हणजे आपला पॅटर्न बरोबर आहे. इथं काय केलं रे? इथं पॅटर्न कसला आहे की एकक स्थानच्या अंकाचा वर्ग त्या संख्येत मिळवणे. एकक स्थानच्या अंकाचा वर्ग त्या संख्येत मिळवणे. पॅटर्न काय लिहून घ्या तुम्ही वाटलं पॅटर्न. एकक स्थानच्या अंकाचा वर्ग त्या संख्येत मिळवणे, म्हणजे आपल्याला पुढची संख्या मिळते. असा पॅटर्न इथं फॉलो होत आहे. पुढचा क्वेश्चन पहा. थोडा आकडे जास्त होत असतील, परंतु कसं आहे की एकदा तुम्हाला समजलं आणि प्रॅक्टिस तुमची झाली की तुम्हाला हा टॉपिक किंवा आकड्यांचे प्रश्न अजिबात अवघड जाणार नाही. काही गोष्टी आहेत मुख्य जसं की वर्गसंख्या पाठ करणे, क्यूब्स पाठ करणे, पाडे पाठ करणे, ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या तर ह्या गोष्टी तुम्हाला खूप सोप्या जातील. पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. आता इथं काय म्हटलंय रे पहा, 13, 15, 19, 27. त्या दोघांमध्ये फरक कितीचा आहे पहा. याच्यात 2चा फरक आहे, याच्यामध्ये 4चा फरक आहे, याच्यामध्ये 8चा फरक आहे. तुम्ही थोडं ऑब्झर्व करायचं, थोडं थांबायचं आणि ऑब्झर्व करायचं. इथं काय दिसतंय तुम्हाला? 3 आणि 1 यांच्या अंकातला फरक किती आहे? 2. 5 आणि 1 यांच्या अंकातला फरक किती आहे? 4. 9 आणि 1 यांच्या अंकातला फरक किती? 8. आलं का याच्यासारखं सेम? म्हणजे इथं काय केलंय रे? अंकांचा फरक त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. पॅटर्न काय आपला इथला पॅटर्न काय समजतो आपल्याला की अंकांचा फरक त्या संख्येमध्ये मिळवणे असं आपल्याला समजत आहे. आता 27 मध्ये कुठले अंक आहेत रे? 7 आणि 2 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 7 वजा 2 जर आपण केलं तर ते येतं 5. म्हणजे इथं किती मिळवले पाहिजे आपण 27 मध्ये? 5. मग 27 मध्ये 5 मिळवूया आपण. 7 5 12, 1 2 आणि 3. 32 कुठे दिसतंय का? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये काय आपलं उत्तर लपलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थितरित्या संख्या मालिकेवरचे प्रश्न सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा. एक 2-4 प्रश्न राहिले तेवढे कव्हर करूया. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. काय म्हटलंय पहा, काय काय दिलं आपल्याला रे? 4 7 13 25 49. तर काय करायचं अशा वेळेस? मी तुम्हाला सांगितले 4 7 13 25 आणि 49 आणि पुढची संख्या काढायची आपल्याला. त्या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? त्या दोघांमध्ये फरक 3चा आहे. ह्या दोघांमधला फरक जर काढला तर तो येतो 6चा. ह्या दोघांमधला फरक जर काढला तर तो येतो 12चा. आणि ह्या दोघांमधला फरक जर काढला तर तो येतो 24. इथनं तुम्हाला जाणवत असेल 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24, 24 दुने कितीचा फरक आला पाहिजे या पुढच्या संख्यामध्ये? 48चा फरक आला पाहिजे. आणि या संख्या कशा होत चालल्यात रे? या संख्या वाढत चालल्यात. म्हणजे 49 मध्ये काय करायला लागेल आपल्याला? 48 मिळवावे लागतील. 49 मध्ये 48 जर मिळवले, 8 आणि 8 16 आणि 1
17, हातचा आला 1, 4 आणि 4 8 आणि 1 9, 97. 97 एक उत्तर आहे. म्हणजे हे आपला हा पॅटर्न इथं बसलेला आहे. पॅटर्न काय सांगतो आपला? 2 अंकांमधला फरक हा दुपटीने वाढत जात आहे. 2 अंकांमधला फरक काय होतोय? दुपटीने वाढत जात आहे. पॅटर्न काय सांगतो आपला? 2 अंकातील फरक दुप्पट होत आहे. हा पॅटर्न आपल्याला दिसतोय की पहिल्यांदा फरक 3चा होता, नंतर तो 6चा झाला, म्हणजे 3 दुने 6 झाले, नंतर तो फरक 6 दुने 12 झाला, 12 दुने 24 झाला आणि 24 दुने 48 झाला. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं रे, व्यवस्थित एकदा तुम्ही फरक काढला तर बऱ्यापैकी तुम्हाला उत्तर त्याची मिळून जातात. हे लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन पहा. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागीचा पर्याय निवडा. काय म्हटलंय? 3, 4, 7, 10, 15, 22 आणि 31. खूप लगत लगतच्या अशा संख्या आहेत. त्यामुळं तर या संख्या जर आपण व्यवस्थितरित्या पाहिल्या तर आपल्याला जाणवेल की 3 आणि 4 याच्यामध्ये 1चा फरक आहे, 4 आणि 7 मध्ये 3चा फरक आहे, याच्यामध्ये 3चा फरक आहे, याच्यामध्ये 5चा फरक आहे. म्हणजे फरक असा काही कॉन्स्टंट दिसत नाही. मध्येच 3चा फरक येतोय, परत 3चा येतोय, मध्येच 5चा येतोय. फरक असा काही कॉन्स्टंट दिसत नाही. अशा वेळेस थोडं अजून एक पॅटर्न वापरून पाहायचा की ज्या अल्टरनेट संख्या आहे त्यांच्यामधला गोष्टींचा फरक पाहायचा. अल्टरनेट संख्या आता जसं की 3 अल्टरनेट संख्या फक्त घेऊया. 3, 7, 15, 31. आता याच्यामध्ये फरक कितीचा आहे पहा. याच्यामध्ये 4चा फरक आहे, 7 आणि 15 मध्ये 8चा फरक आहे आणि 15 आणि 31 मध्ये 16चा फरक आहे. आता हा फरक पहा दुप्पट होत चाललाय. 4 दुने 8, 8 दुने 16. तसंच हे उरलेले जे अल्टरनेट संख्या आहेत 4, 10, 22 आणि पुढची संख्या 4, 10, 22 आणि पुढची संख्या काढायची आपल्याला. 4 आणि 10च्या मध्ये कितीचा फरक आहे पहा? 6चा फरक. 10 आणि 22च्या मध्ये कितीचा फरक आहे? 12चा फरक आहे. मग हा फरक बघा दुप्पट होत चाललाय ना. 4चा 8, 8चा 16. तसं मग 6चा 12, 12चा किती होईल रे? 24 असा फरक होईल. आणि हे संख्या वाढत चाललेल्या आहेत, मोठ्या होत चालल्या आहेत. मग 22 मध्ये 24 काय करावे लागतील ते आपल्याला मिळवावे लागतील. 22 मध्ये जर तुम्ही 24 मिळवले तर ते येतात 46. 46 कुठे दिसते? पर्याय क्रमांक 1. इथे पॅटर्न काय लक्षात आला आपल्याला? पॅटर्न काय की अल्टरनेट संख्या म्हणजे 1 सोडून 1, 1 सोडून 1 संख्येतील फरक दुपटीने वाढतो, दुपटीने वाढतो. हा पॅटर्न आपल्या लक्षात आला. त्यामुळे अशा वेळेस जर फरक कॉन्स्टंट येत नसेल आपण काय करणार आहे की अल्टरनेट संख्यांचा देखील फरक पाहणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. मालिकेतील संख्यांच्या मांडणीतील सूत्र, सूत्र म्हणजे आपण जे पॅटर्न म्हणतो ते पॅटर्न लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातनं निवडा. आता परत इथं आपल्याला काय दिलंय? 53, 61, 68, 82, क्वेश्चन मार्क आणि 103. आता आपण काय करणार आहोत की यांच्यातला फरक पाहायचा किती. 53 आणि 61 यामध्ये फरक आहे 8चा, 61 आणि 68 यामध्ये फरक आहे 7चा, 68 आणि 82 याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 14चा. तर पुढचा आपल्याला संख्या काढायची आहे. आता इथे फरक पण आपल्याला कॉन्स्टंट दिसत नाहीये. 8 नंतर 7 आलाय, 7 नंतर 14 अचानक आलाय. हे देखील आपल्याला कॉन्स्टंट येत नाही. पण इथं तुम्ही ऑब्झर्व केलं 5 आणि 3 यांची बेरीज किती होती रे? यांची बेरीज 8 होती. आला का 8चा फरक? 6 आणि 1 यांची बेरीज किती होती? 7, म्हणून 7चा फरक. 6 आणि 8 यांची बेरीज 14 होती, म्हणून 14चा फरक. म्हणून 8 आणि 2 यांची बेरीज किती होती? 10. या पुढची संख्या आणि ह्या संख्येत कितीचा फरक असणार आहे? 10चा फरक असणार आहे. आणि या संख्या कशा होत चालल्यात रे? वाढत चालल्यात इकडे. म्हणून 82 मध्ये काय करावं लागतील आपल्याला? 10 मिळवावे लागतील. हे 2 आणि 9. 92 ऑप्शन कुठे आहे? कुठे आपला 92 पर्याय? पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीने सोडवायचंय. पुढचा प्रश्न पहा. 2, 4, 7, 12, 19, 30 आणि क्वेश्चन मार्क. आता यांच्यामधला फरक काढूया. 2 आणि 4 मध्ये 2चा फरक आहे, 4 आणि 7 मध्ये 3चा फरक आहे, 7 आणि 12 मध्ये 5चा फरक आहे, 12 आणि 19 यामध्ये 7चा फरक आहे, 19 आणि 30 याच्यामध्ये 11चा फरक आहे. आता इथलं फरक जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला किंवा पाहिलं त्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला की 2, 3, 5, 7, 11 ह्या काय रे? मूळ संख्या आहेत. काय आहेत ह्या?
मूळ संख्या. मग तुम्हाला काय लक्षात येते, पॅटर्न काय लक्षात येतोय की 2 अंकांमधील फरक हा मूळ संख्या आहे. मग 11च्या नंतरची मूळ संख्या कुठली येते, 11च्या नंतरची मूळ संख्या येते 13. मग 30 आणि 13 म्हणजे 30 आणि ही पुढची संख्या, याच्यामध्ये फरक कितीचा आहे, 13चा. आणि या संख्या वाढत चालल्यात म्हणून आपण ती मिळवणार आहोत. 30 मध्ये 13 मिळवले तर हे येतं 43. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. जर 43 आलं तर पुढची आणि ही संख्या, याच्यामध्ये पुढची मूळ संख्येचा फरक पाहिजे. पुढची मूळ संख्या 17 आहे. 43 मध्ये 17 मिळून पहा, 60 येते का पहा. 7 आणि 3 10, हातचा आला 1, 4, 5 आणि 1 6. 60 आलं, 60 आलेलं आहे. त्यामुळे आपला पॅटर्न किंवा आपलं सूत्र बरोबर आहे. अशा पद्धतीने सोडवायचे तुम्हाला. एक लास्ट स्लाइड पाहून घेऊया, म्हणजे आपलं संख्या मालिका याच्यावरचा प्रश्न आपलं क्रम ओळखणे सोडून होईल. मालिकेतील संख्यांच्या मांडणीतील सूत्र लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. आता इथं ऑब्झर्व केलं तर दिसेल तुम्हाला 196, 144, 100 आणि 64. 196 काय रे, 14चा वर्ग आहे. 144 12चा वर्ग आहे. 100 10चा वर्ग आहे. 64 8चा वर्ग आहे. इथे पहा 14 नंतर 12 झाले, 12 नंतर 10 झाले, 10 नंतर 8 झाले, म्हणजे 2 2 नी कमी होत चालले. आणि 8 नंतर मग काय येणार, इथे 6चा वर्ग येणार. मग 6चा वर्ग काय रे, 36. कुठे 36, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. आता पुढे पहा 7 8 11 17 27 42. त्याच्यामधला फरक काढा. याच्यामध्ये फरक 1चा आहे, इथे फरक 3चा आहे. 11 आणि 17 याच्यामध्ये फरक 6चा आहे. 17 आणि 27 याच्यामध्ये फरक 10चा आहे. त्यानंतर 27 आणि 42 याच्यामध्ये फरक कितीचा आहे, याच्यामध्ये फरक आहे 15चा. याच्यामध्ये फरक आहे 15चा. आता पुढच्या संख्या आपल्याला काढायची. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 1 आणि 1 मध्ये 2 मिळवलं की 3 येतात. 3 मध्ये 3 मिळवलं, याच्यात 2 मिळवले, याच्यात 3 मिळवले, 3 आले, 6 आले. 6 मध्ये 4 मिळवल्यावर 10 येतात. 10 मध्ये 5 मिळवल्यावर 15 येतील. इथला जो फरक असेल तो 15 मध्ये किती मिळवावे लागतील रे, हे 2 3 4 5 आणि इथे 6 मिळवावे लागतील. मग 15 मध्ये 6 मिळवलं किती आलं, आपलं उत्तर आलं 21. आणि हा ह्या दोघांमधला फरक आहे, ही संख्या आणि 42 याच्यामधला फरक कितीचा आहे, इथला 21चा फरक आहे. हा जो फरक आहे तो 21चा फरक आहे. मग आणि हे संख्या वाढत चाललेल्या आहेत म्हणून तो 21 मिळवावे लागतील 42 मध्ये. 42 मध्ये जर आपण 21 मिळवले तर ते किती होतात पहा, 2 आणि 1 3, 4 आणि 2 6, 63. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. इथं थोडं लक्ष द्या, परत एकदा सांगतो की याच्यामध्ये आपण काय केलं, आधी मेन फरक काढून घेतला दोघांमधला. त्यानंतर फरकामधला फरक पाहिला. फरकामधला फरक यातनं आपल्याला जाणवलं की तो 1 1 नी वाढतोय. 2 वरनं 3, 3 वरनं 4, 4 वरनं 5, 5 वरनं 6. असं करून आपण मेन फरक काढला आणि मेन फरक मिळाल्यावर ती याच्यात मिळवली संख्या आणि आपल्याला मुख्य संख्या आपली मिळाली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला संख्या मालिकेवरचे जे प्रश्न आहेत ते व्यवस्थितरित्या सोडवायचे आहेत. आता आपण क्रम ओळखणे म्हणजे कुठली संख्या येईल, प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येईल, याच्यामधला संख्या मालिका हा घटक आता आपण काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. आता उरला आकृत्यांची मालिका, चिन्हांची मालिका आणि चुकीचं पद ओळखणे. तर ह्या 3 मुद्द्यावर आपण नवीन लेक्चरमध्ये बोलू. अशा पद्धतीने आपलं जे ॲप आहे त्या ॲप बरोबर तुम्ही काय करू शकता, इथे यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलवर देखील स्पर्धा परीक्षा रिलेटेड म्हणजे 5वी आणि 8वी स्कॉलरशिपच्या संदर्भात भरपूर माहिती आहे. तसेच आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केलात तर तुम्हाला रोजचे 5 ते 10 प्रश्न तुम्हाला सरावासाठी त्याच्यावर मिळतील, जेणेकरून तुमचा रोज काही ना काहीतरी थोडा ना थोडा सराव त्याच्यातनं होऊन जाईल. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी आपला हा नंबर आहे. तर थांबूया मग या ठिकाणी आता. धन्यवाद.